जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिरसोदे या ग्रामीण भागातील किशोर संतोष अण्णा पाटील शहीद झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। भारत सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल दलात कार्यरत असलेले किशोर संतोष पाटील वय वर्ष 45 हे मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी शहीद झालेत। किशोर पाटील हे सन 2000 रायगड जिल्ह्यातील तळोजा या ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल 102 बटालियन मध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते। किशोर पाटील यांनी यापूर्वी जम्मू काश्मीर, आसाम, छत्तीसगड या ठिकाणी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले। अत्यंत प्रेमळ मनमिळावू स्वभावाचे किशोर पाटील यांच्या आकस्मिक जाण्याने कुटुंबियांसह त्यांच्या विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच हितचिंतक मित्र परिवारांना मोठा धक्का बसलाय। किशोर पाटील यांचे पार्थिव बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी दुपारी जळगाव जिल्ह्यातील शिरसोदे येथील जन्मगावी आणण्यात आला। फुलांनी सजवलेल्या गाडीवर किशोर पाटील यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते। यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते। शिरसोदे गाव बुधवारी शोकसागरात बुडाला होता। भारत माता की जय, वीर जवान शहीद रहे, अमर रहे, किशोर पाटील अमर रहे अशा घोषणा देत साऱ्यांनीच हमरडा फोडला। किशोर पाटील यांच्यावर शासकीय इतमामात बोरी नदीच्या काठावर असलेल्या बहादूरपूर येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी त्यांच्या विभागातील केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल दलातील उपस्थित असलेले अधिकारी श्री शिवाजी मुलगीर व कर्मचाऱ्यांनी मानवंदना दिली। या दुःखद घटनेचे वृत्त समजताच पारोळ्याचे तहसीलदार डॉक्टर तुषार देवरे, पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार व त्यांचा स्टाफ तसेच शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ तसेच आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। किशोर पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, वहिनी, पुतण्या, पुतणी, बहीण, भाऊजी असा मोठा परिवार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, जळगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।